स्तवन, देवाची स्तुती आराधना आम्ही केली. देवाचं सानिध्य उतरून आलं. आता वेळ आहे देवाचं वचन ऐकण्याची, देवापासूनचा बोध ग्रहण करण्याची, आणि तो आपण विश्वासानं ग्रहण करूयात, कारण देवाचं वचन आमच्या हाडांना सत्व, आमच्या देहाला आरोग्य आहे. आज मी काय संदेश देणार नाही. आज मंडळीच्या वडील सिस्टर कल्पना शेळके देवाच्या वचनातून मार्गदर्शन करणार आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचे मी स्वागत करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. Let God's name be glorified. वर्शिप करत असताना अद्भुत रीतीने परमेश्वराने आम्हाला चालवलेलं आहे. And the Lord has delivered us very well in worship. ही संधी देवाने आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. This is the opportunity God has given us in our lives. परमेश्वराची आमच्या जीवनामधून हीच इच्छा आहे. The will of God is this. थोडंसं मागे. परमेश्वराची आमच्या जीवनात सर्वांच्या जीवनामधून ही इच्छा आहे की आम्ही त्याचं स्तुती स्तवन करावं, त्याची आराधना करावी. And God wills in our lives that we will praise Him and we will worship Him. परंतु जगातले असे कित्येक लोक आहेत की त्यांना ही संधी प्राप्त होत नाही. But there are so many people in this world that don't get this opportunity. किंवा त्यांना माहितीच नाही की आपल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि आपण हे करणं किती गरजेचं आहे. And they are not aware in the first place that these things are for us. म्हणून आम्ही परमेश्वराला विशेष धन्यवाद द्यावा. And we may give thanks to the Lord specially कारण आमची निवड त्यांनी यासाठी केलेली आहे. because He has chosen us for this. खरोखर आम्ही किती धन्यवादित लोक आहोत. And we are so thankful and grateful कारण स्वर्गामध्ये आम्हाला काय करायचं आहे? because what do we have to do in heaven? ह्याच गोष्टी करायच्या आहेत. We have to do these things. आणि आमची इथं तयारी त्यासाठी होत आहे. And we are getting prepared for this. आणि मग आम्हाला एवढे अवघड जाणार नाही. And this won't be difficult for us. परंतु जगातले जास्त लोक असे आहेत की त्यांना ह्या गोष्टीची सवयच नाही. But there are so many people in this world who are not aware of this. मग त्यांना शिकवायला पाहिजे की नाही उपकार स्तुती करायचं, आभार प्रदर्शन करायचं. So we need to teach them how to give thanks कारण परमेश्वराने आपल्याला हे शिकवलंय. because God has taught us that. मग आपली जबाबदारी आहे की ह्याच गोष्टी आपण पुढे घेऊन जायच्या आहेत. And it is our responsibility that we will take these things ahead. आजचे जे वर्शिप लीडर आहेत त्याबद्दल देवाला धन्यवाद असो. And I give thanks because of the worship leaders for today. छान आभार प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. They gave good thanksgiving. आपला विषय पण तोच आहे. And this is our topic today. म्हणजे विषयाची सुरुवात आपली ऑलरेडी झालेली आहे. So the beginning for the topic has already begun. वचन वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 107वा अध्याय आणि 21 पासून 32 पर्यंतची वचनं. Psalms 107:21 onwards. परमेश्वराच्या दयेस्तव व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांस्तव लोक त्याचे उपकार स्मरण करत, ते त्याला उपकार स्मरण रूपी यज्ञ अर्पत व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णवत. ते गलबतात बसून समुद्रातून प्रवास करीतात, महाजलात उद्योगधंदा करीतात. ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये भर समुद्रात पाहतात. तो आज्ञा करून वादळ उठवितो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात. ते आभाळापर्यंत वर जातात, तळापर्यंत खाली जातात. क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. ते मद्यप्यासारखे झोके व बेलकंड्या खातात. त्यांची बुद्धी अगदी खुंटते. ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. तो वादळ शमवितो, तेव्हा लाटा शांत होतात. त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात आणि तो त्यास इच्छित मंदिरास नेतो. परमेश्वराच्या दयेस्तव व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांस्तव लोक त्याचे उपकार स्मरण करत,
लोकसभेत ती त्याची थोरवी गावत आणि वडिलांच्या बैठकीत त्याचे स्तवन करत. परमेश्वराच्या दयेस्तव व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यास्तव लोक त्याचे उपकार स्मरण करत. Oh, that men would give thanks to the Lord for his goodness and for his wonderful works to the children of men. परमेश्वराच्या दयेस्तव For his goodness. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, अखिल पृथ्वीतील लोकांसाठी परमेश्वराची दया आणि कृपा आपल्यावरती झालेली आहे. And to you and to me and to everyone in this world, his goodness has been bestowed upon us. आणि त्यासाठी काय करायचं आहे? And what do we have to do for that? ह्या दयेसाठी आपण त्याचं उपकार स्मरण करायचं आहे. We have to give thanks to him for his goodness. बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही की मी उपकार स्मरण कशासाठी करावं. And many a times people don't understand, why should I give thanks? मी आभार कशासाठी मानावेत? Why should I give thanks? खूप साऱ्या गोष्टी आहेत. And there are so many things. वचन काय सांगतं? What does the word tell us? परमेश्वराच्या दयेस्तव For his goodness आणि मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यास्तव and for his wonderful works for the children of men, लोक त्याचे उपकार स्मरण करत. people should give thanks to him. सर्व लोकांसाठी आहेत. It is for everyone. दया तर सर्वांवरती झालेलीच आहे. Goodness is bestowed upon everyone. असा एक तरी व्यक्ती आहे का इथं बसलेला की त्याच्यासाठी परमेश्वराने अद्भुत कृत्य केलेली नाहीयेत? Is there one among you sitting that God has not done good for them? असं कोणी आहे का की त्याच्यावरती दया परमेश्वराची झालेली नाही? Is there anyone among you who has received no goodness of God? मग प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे? What is everyone's responsibility then? त्याचे उपकार स्मरण करायचं आहे प्रियांनो. To give thanks to him. ते त्याला उपकार स्मरण रूपी यज्ञ अर्पोत Let them sacrifice the sacrifices of thanksgiving व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णवत. and declare his works with rejoicing. एक एक कृत्य जे आमच्यासाठी केलेलं आहे And every deed God has done for us. आठवण करा. Remember that प्रत्येक कृत्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या. and give thanks for that every deed. प्रत्येक गोष्टीचं उपकार स्मरण करा. And give thanks for everything आभारूपी यज्ञ त्याला सादर करा. and give him sacrifices. जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करतात आणि दो- महाजलात उद्योगधंदा करतात, Those who go down to the sea in ships, who do business on great waters. समुद्रामधून जाणाऱ्या लोकांचं उदाहरण दिलेलं आहे. And here we have an example of people traveling in ships. मोठ्या जहाजामध्ये बसून जे प्रवास करणारे आहेत And the ones who travel through big ships त्यांचा व्यापार त्यामधून असतो, and they do their businesses through it. अशा लोकांचं उदाहरण दिलेलं आहे. And we have an example of those people. यांचंच उदाहरण का बरं दिलं? Why did we have the same example over here? कारण जेव्हा ते जहाजात त्या गलबतात बसून मध्य समुद्रामध्ये जातात, Because when they are in the middle of the ocean in that ship त्यांना कोणाची आजूबाजूची मदत मिळण्याची शक्यता नसते. and they do not receive any help from surroundings कारण आजूबाजूला पूर्ण पाणी आहे, because they are surrounded with waters खोल समुद्र आहे. and it is deep ocean, काही प्रॉब्लेम आला तर खाली उतरता येत नाही. and if they have a problem they cannot go down, किनारा लांब असल्यामुळे तिथं पोहोचता येत नाही. and the island is very far away. म्हणून ह्या लोकांचं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. That's why we have this example over here. ते परमेश्वराची कृत्य, त्याची अद्भुत कृत्य भर समुद्रात पाहतात. And they see the good deeds of God in the middle of the ocean. पूर्ण समुद्र आहे बाजूने There is ocean all around, आणि त्यांना तिथं परमेश्वराची अद्भुत कृत्य दिसत असतात. and they see the marvelous deeds of God over तो there. आज्ञा करतो, वादळ उठवतो, He commands and there is a storm तेव्हा त्याच्या लाटा उचमळतात. and the storms come up. प्रियांनो, जेव्हा भर समुद्रामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लाटा बघाल, And when you see big waves in the middle of the ocean, भीती वाटेल. we are scared. खूप जोरात पाऊस येत असेल तरी मोठ्या मोठ्या लाटा उसळतात. And when there is a storm, there are big waves. वादळ आलं की मोठ्या मोठ्या लाटा उसळतात. When there is a tornado, there are big waves. सुनामी आली की मोठ्या मोठ्या लाटा उसळतात. When there is a tsunami, there are big waves. आता ऐकायला ही इतकं भयंकर वाटत नसेल, परंतु ज्यावेळी आपण त्या जहाजात असतो, त्या गलपतात असतो आणि बाजूला सगळ्या लाटा उंच उंच गेलेल्या दिसतात, त्यावेळेस ते अतिशय भयानक दृश्य असतं. And we cannot comprehend the situation just by listening, but we know how dangerous these situations are. आणि हे गलबतात बसलेले लोक जे आहेत ते फक्त पाहू शकतात. And the people sitting in the ships, they can just watch and see. सिच्युएशन त्यांच्या हातात नाहीये. The situation is not in their hands. मार्ग काढणं त्यांच्या हातात नाहीये. They don't have the way. त्यांच्याकडे मदत येणं शक्य नाहीये. They can't receive any help or aid. कारण का? Because why? ते भर समुद्रामध्ये, खोल अशा समुद्रामध्ये, मध्य समुद्रामध्ये आहेत. Because they are in the middle of the big ocean. किनाऱ्यापासून ते लांब गेलेले आहेत. They are away from land.
त्यांच्याकडे एकच गोष्ट राहते, and there is only one thing with them. ते फक्त वर बघू शकतात, They can only look up. ते फक्त परमेश्वराकडे बघू शकतात. They can only look up to God. आता जमिनीवरून आपण गाडीमध्ये एका गावाला दुसऱ्या गावाला चाललेलो आहोत And we travel by road, आणि पुष्कळ काही काही प्रॉब्लेम्स येतील कदाचित. and there would be so many problems. वादळ येईल There will be a storm, आणि पाऊस जोराचा येईल, there will be rains. आपल्याला गाडी चालवता येणार नाही. We won't be able to drive our cars. अशा वेळी आपण काय करू शकतो? What should we do in this situation? जमिनीवर आहोत आपण, We are on land. आपण उतरणार, We can get down. आपल्यासाठी एखादं शेल्टर शोधणार, We can find a shelter for ourselves. ज्या ठिकाणी आपण सुरक्षित असू अशा ठिकाणी आपण थांबू. Where we can be safe, we will go there. आणि जेव्हा ते वादळ किंवा तो पाऊस शांत होईल, आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो. And we can come and take our cars once the storm has resided. हे आपलं आपण मॅनेज करू शकतो. We can manage these things. परंतु गलबतात असणारी, भर समुद्रात असणारी लोक हे करू शकतील का? But can the people who are in the middle of the ocean do the same? त्यांच्याकडे एकच मार्ग आहे, They have only one way. परमेश्वराकडे बघणं. They have to look to God. आणि ते परमेश्वराकडे बघतात. And they look up to God. वादळ कुणी निर्माण केलं? Who invented the storm? तो आज्ञा करतो आणि वादळ उठवतो. He commands and the storm arises. त्यानेच उठवलेलं आहे वादळ. He is the one who has raised the storm. मग ते शांत कोण करू शकतं? Then who will calm it? मग कोणाकडे बघितलं पाहिजे? Then who should we look up to? आमचं लक्ष त्यावेळी परमेश्वराकडे असलं पाहिजे. Our focus should be on God. वादळ शांत करणारा जो आहे त्याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. Our focus should be on the one who calms the storm. ह्या गलबतातल्या लोकांनी इकडं तिकडं बघून मोबाईलवरून फोन करून आम्हाला मदत पाठवा, चालेल का? Can these people ask for help and ask for mobile phones in the middle of the ocean? ठेवून टाका तो मोबाईल, Keep that phone away. वरती बघा, Look up. तो आमच्याकडे बघत आहे. He is looking down on us. वादळ ज्याने पाठवलं तो आमची प्रत्येक हालचाल बघत आहे. The one who sent the storm is keeping a watch on us. म्हणून आमचं लक्ष त्या परमेश्वराकडे असलं पाहिजे. That's why our focus should be on that God. 26 वचन आहे, ते आभाळापर्यंत वर जातात, तळापर्यंत खाली जातात, क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. They mount up to the heavens, they go down again to the depths, their soul melts because of trouble. लाटांचं वर्णन आहे. And it is an illustration of the waves. मला माहित नाही कधी तुम्ही ह्या लाटा पाहिल्यात की नाही. I don't know if you have ever seen these waves. बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये हे दाखवतात. And we see these waves on news, खूप मोठ्या मोठ्या लाटा दाखवतात. and there are many big waves shown over there. कडेनी लोक उभे आहेत आणि जेव्हा लाटेचं पाणी अंगावर येतं ते पळतात. And when the people are watching from the corner and when the waves come, they run away. पण ते किनाऱ्यावर असतात. But they are on the edge of the land. पण भर समुद्रातल्या लोकांना पळता येत नाही. But the people who are in the middle of the ocean, they cannot run. म्हणून क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. And their soul melts because of trouble. ते मद्यप्यासारखे झोके आणि भेलकांड्या खातात. They reel to and fro and stagger like a drunken man. ते मद्य प्यालेले नाहीत. They have not drunken wine. शिपमधून कधी प्रवास केला असेल तर पहा, If you have traveled through ship, जर मोठी लाट उसळली तर आपण आतमध्ये कितीही शांत बसलेलो असो तर आपल्याला हेलकावे खावे लागतात. if there is a big wave coming and if you are sitting silently and calmly in the inside, you'll still feel the pressure of the waves. नेहमीसाठी हे नसतं. And it is not every time. मोठ्या मोठ्या जहाजातून प्रवास करणारे 6-6 महिने 1-1 वर्ष त्या जहाजामध्ये असतात. And people who travel through ships, they are in that ship for 1 year or maybe half a year. आपण जमिनीवर जितकं शांतपणे राहू शकतो तसंच ते राहू शकतात. And how we stay silently and calmly on land, the same way they are staying the same way. रोजचं रुटीन त्यांचं त्याप्रमाणे चालू असतं. And their routine is mundane. परंतु लाटा जेव्हा मोठ्या मोठ्या उसळतात, But when there are big waves, शक्य नाही. it is not possible. ते आपोआप हेलकावे खावे लागतात. And they reel to and fro. आणि मद्यप्यासारखे झोके आणि भेलकांडे ते खातात. And they stagger like a drunken man. त्यातून कसं बाहेर पडावं यासाठी त्यांची बुद्धी खुंटलेली असते, त्यांना सुचत नाही. And their brains freeze away because they don't know how to get out of it. आणि महत्वाचं काय करायचंय मग? And what do we have to do in that? ते संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करतो. Then they cry out to the Lord in their trouble and he brings them out of their distress. वादळ शांत करणारा, He is the one who calms the storm. लाटांना शांत करणारा परमेश्वर. He is the one who calms the waves. त्या संकट समयी जेव्हा ते त्याच्याकडे बघतात, त्याचा धावा करतात,
त्यावेळी मात्र त्या संकटातून त्यांची सुटका होती आणि महत्कृत्य त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतं. And when they cry out to the Lord in their trouble, He brings them out of their distress. आता हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. And they've seen all these things. लाटा पण शांत झालेल्या आहे, And the waves are also calmed. महत्कृत्य झालेली आहेत. And it's a great deed. मग त्यांनी शांत बसायचंय का? Now, are they supposed to sit silent? त्या शांत झाल्यामुळे त्या हर्षित होतात आणि तो त्यास इच्छित मंदिरास नेतो. परमेश्वराच्या दयेस्तव त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यास्तव लोक त्याचे उपकार स्मरण करत. Then they are glad because they are quiet. So He guides them to their desired heaven. Oh, that men would give thanks to the Lord for His goodness and for His wonderful works to the children of men. आता परमेश्वराने त्यांना किनाऱ्यावर नेलेलं आहे. Now the Lord has taken them to land. मग झालं का सगळं? Now is everything over? परमेश्वराची त्यांच्यावरती दया झालेली आहे. Now the goodness of God has been bestowed upon them. परमेश्वराने त्यांच्यासाठी महत्कृत्य केलेली आहेत. Now God has done a good deed for them. आता त्यांचं काय काम आहे? Now what is their work? त्यांचं काम आहे परमेश्वराचं उपकार स्मरण करणं. Now their work is to give thanks to the Lord. ही सगळ्या स्टेज होतात. परमेश्वर किनाऱ्यावर नेतो, पण पुढची जी स्टेप आहे ना तीच लोक विसरतात. Now all these stages are fine when God brings us to the land, but the step after this we don't want it. एकदा का इच्छित स्थळी पोहोचलं की त्या देवाला परमेश्वर विसरतात. When we are there where we desire, then we forget God. आणि हे होता कामा नये. And this should not happen. आता हा सागराचा जो अनुभव, समुद्राचा जो अनुभव आहे तो आमच्या जीवनात पण आहे. Now this example of a storm or example of an ocean, it's in our life as well. आमच्या जीवनामध्ये असे जे प्रसंग येतात, Now the things which happen in our lives in certain way, जरी आम्ही जमिनीवर आहोत, even if we are on land, बरीचशी अशी संकट आणि प्रश्न लाटांसारखी आमच्या भोवती असतात. there are many troubles and distresses which comes like a wave, त्यांना कसं शांत करायचं आम्हाला माहित नाही. and we do not know how to calm them, त्याच्यात मधून बाहेर कसं पडायचं आम्हाला माहित नाही. and we do not know how to get out of it, आम्हाला मदत फक्त परमेश्वर करू शकतो. and only God can be our aid. आणि असे जे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात, And for these situations in our life, आमचं लक्ष वरती परमेश्वराकडे गेलं पाहिजे. our focus should be there up on God. वचन सांगतो लाटा तोच उसळवतो. The word tells us that He is the one who raises the storms. हे जे तुफान आहे ते सर्व परमेश्वराकडून येतं. He is the one who raises the storms. आणि मग जर त्याच्याकडून आहे And if it's from Him, तर मग शांत करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडेच आहे. then He has the potential to calm them as well. मग आमचं लक्ष कुठं असावं? Then where should be our focus? अशा प्रसंगामध्ये आमचं लक्ष कुठं असावं? Now where our focus should be? आमचं लक्ष त्या परमेश्वराकडती वरती असावं. Our focus should be up on God. आणि जेव्हा आम्ही काकुळीत करतो, विनवणी करतो, धावा करतो, And when we run to Him and when we request Him, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. He answers our prayers. ते वादळ शांत करतो, He calms the storm. आम्हाला इच्छित किनाऱ्यावर नेऊन सोडवतो. He takes us to the desired land. पण त्यावेळी आम्ही थांबायचं नाही. But we should not stop there. आम्ही त्याच्या दयेस्तव, त्याने केलेल्या महत्कृत्यास्तव आम्ही त्याचं स्तवन केलं पाहिजे. And we should give thanks to Him and we should praise Him for His goodness and His good deeds. आता एक सुंदर संधी इथं आपल्याला होती उपकार स्मरण करण्याची. Now we had this great opportunity to worship सगळ्यांनी Him. त्या संधीचा फायदा घेतला का? Did everyone take the opportunity? फक्त गाणे म्हणतो हे नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडवल्यात परमेश्वराने त्या आठवून आणि परमेश्वराला त्याविषयी धन्यवाद देऊन ते महत्कृत्य केली म्हणून त्याचे उपकार मानून या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा त्याच्या समोर मांडतो, आभार प्रदर्शन करतो, ते आमच्या जीवनातलं महत्त्वाचं काम आहे प्रियांनो. And it's not just mere singing, but when we give thanks to Him for all the things He's done in life, that is what it counts. आणि आम्ही जे देतो हे आमचं परमेश्वराला अर्पण आहे. And what we do this or what we give this, this is our sacrifice to Him. खूप लोक अर्पण देतात, Many people give their offerings, पण ते अर्पण कसं असावं? but how should the offering be? कुठल्या प्रकारचं अर्पण परमेश्वर स्वीकारतो? And what type of offering or sacrifice does God receive? कुठल्या प्रकारच्या अर्पणाचा तो आदर करतो? And which offering He honors? आणि अर्पण देणाऱ्याचा पण आदर करतो. And whose offering He honors? हे सगळं बायबलमध्ये दिलेलं And आहे. it's all written in the Bible. कुठे इकडे तिकडे जाऊन बघण्याची गरज नाही. Now there's nowhere we can find it. सगळं काही परमेश्वराने सुरुवातीलाच देऊन ठेवलं. Everything God has given from the beginning. पाहू आपण ते. We will look at it. उत्पत्ती याचा 4था अध्याय. Genesis 4. काईन आणि हाबेलची गोष्ट. The story of Cain and Abel. आपण नेहमी ती ऐकत आलो, We listen to it every time. परंतु खूप काही सुरुवातीलाच परमेश्वराने शिकवून ठेवलेलं आहे प्रियांनो.
But many things God has revealed us from the beginning. त्याची इच्छा होती आपण कसं अर्पण द्यावं, कुठल्या प्रकारच्या अर्पणाचा तो सन्मान करतो, आदर करतो, हे पूर्ण पुढच्या लोकांना समजावं म्हणून सुरुवातीलाच सांगून ठेवलंय. It was God's will that we should understand what offering and which offering does He honors and accepts. दुसरे वचन वाचते. नंतर तिने त्याचा भाऊ हबेल यास जन्म दिला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण करावयास आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरांपैकी काही अर्पण करावयास आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. Then she bore again, this time his brother Abel. Now Abel was a keeper of sheep, but Cain was a tiller of the ground. And in the process of time it came to pass that Cain brought an offering of the fruit of the ground to the Lord. Abel also brought of the firstborn of his flock and of their fat. And the Lord respected Abel and his offering. सगळ्यांना स्टोरी माहिती आहे, We all know this story. पूर्ण स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. We all know the entire story. काईनाचा जन्म झाला, नंतर हबेलाचा जन्म झाला. And Cain was born, and after that Abel was born. दोघांना दोन व्यवसाय दिलेत. And both of them had their own business. काईन शेतकरी आहे, Now Cain was a farmer, हबेल मेंढपाळ आहे. and Abel was a shepherd. दोघ जण आपापली कामं चांगली करत आहेत. And both of them do their works. परंतु ह्यांच्या कामाला आशीर्वाद देणारा कोण आहे? Therefore, who is the one who gives blessings to their work? काम आम्ही सगळीच जण करतो, We all do work. पण आमच्या कामाला आशीर्वाद देणारा कोण आहे? Who gives blessings to our work? आम्ही खूप कष्ट केली. Now we toil a lot, 24 तासापैकी 18 तास आम्ही कामच करत राहिलो, and for 18 hours out of 24 we work. परंतु त्या आमच्या कामाला जर परमेश्वर आशीर्वादित करत नसेल तर आमचं ते काम आशीर्वादित होत नाही, फलद्रूप होत नाही, त्यातून हवं तसं आम्हाला प्रतिफळ प्राप्त होत नाही. And if God does not blesses the works of our hand, it's of no use. म्हणून आम्ही जे काम करतो त्या कामामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचा हात नेहमी असावा. And therefore, if we want the blessing of God to be on the works of our hand, we should look at this story. हे पहिलेच दोन बिझनेस आपल्याला पाहायला मिळतात. Now these two businesses we need to see. एक शेतीचा आहे One is of farming, आणि एक मेंढपाळाचा आहे. one is of shepherding. आणि वचनामध्ये वाचलं तर आपल्याला असं कळतं, And if we read the word, we know, त्यांच्या उत्पन्नातून ते काही घेऊन आलेले आहेत. and they have brought their firstborn. काहींनी खूप चांगली शेती केली असेल, Some might have done great job in their farming. शेतामध्ये काय काय करायचे असतात कामं सगळी केलेली असते, They might have done all the work needed, पण परमेश्वराने पाऊस दिला. but God gave the rains. त्या शेताला चांगलं पीक यावं म्हणून जे काही हवामानाची गरज असते ती परमेश्वराने दिली, And God gave the suitable atmosphere for that farming. आणि म्हणून चांगलं पीक त्याला येऊ शकलं. And that's why the reaping was so good. हबेलाने देखील काय केलं? Abel did what? आपल्या मेंढरांची चांगली काळजी घेतली. He took good care of his sheep. चांगल्या कुरणात त्यांना नेलं असेल, He took them to good places. वेळच्या वेळी त्यांना पाणी दिलं असेल, He gave them water time to time. त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या असतील. He watched for their needs. परंतु त्यांना फलद्रूप करणं, आशीर्वादित करणं, त्यांची संतती वाढवणं हे केवळ परमेश्वर करू शकतो. But to bless them, it is in the hands of God. आता ह्या दोघांनाही आशीर्वादित केलेलं आहे. Now God has blessed both of them. आपल्याला पण असंच आशीर्वादित करतो परमेश्वर. And God blesses us the same way. आशीर्वादित होईपर्यंत आपण ठीक असतो, And we are good till the time He blesses us. सगळं परमेश्वराकडून घेतो, We take everything from God. पण जेव्हा त्याच्यातून देण्याची जी वेळ येते But when it's time to give back, तेव्हा मात्र आपण बदलतो. and we change. आणि हेच परमेश्वर बघतो प्रियांनो. And this is what God sees. आता हे जे काही आपल्या उत्पन्नातून देण्याचा भाग आहे ते ह्या 4थ्या अध्यायापासूनच सुरू झालेला आहे. And about giving, it is shown and it is revealed through the fourth chapter at 12. पुढे ती काही काही नियम आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. And later we see all these things in the laws. परंतु सुरुवातीचे जे 2 व्यवसाय आहेत त्याच्यापासूनच त्यांच्या उत्पन्नातून परमेश्वराला जे काही द्यायचं ते परमेश्वराने इथं शिकवलेलं आहे. And all the things about giving, God has revealed through these two businesses. दोघांनीही आपले जे काही अर्पण आहेत ते आणून ठेवलेली आहेत इथं. And both of them bought their offerings. आम्हाला ती दिसत आहेत समजा. And we can see it.
हाबेलाचा आहे, कायनाचा आहे. This is of Abel and this is of Cain, सुंदर दिसतंय. and it looks good. फ्रेश भाजी आहे. काय काय मिळाले ते मला माहित नाही, सगळं फ्रेश आहे. And everything is fresh. कायनाचंही हाबेलानी जे आणले तेही खूप सुंदर आहे. And whatever Abel brought, it's nice. पण आमच्या डोळ्याला जरी ते सगळं व्यवस्थित दिसत असेल, But even if we see it is nice, परमेश्वराला मात्र ते दिसलं नाही. God didn't see like that. कारण परमेश्वराचं बघणं तुमच्यासारखं आणि माझ्यासारखं नाही. Because how God watches it, it's not like ours. परमेश्वर एक्सरे मशीन मध्ये दिसणार नाही इतका थ्रू अँड थ्रू आपल्याकडे बघतो. And God looks at us in a way which X-ray machine also cannot look. आपल्या शरीरामधला कुठलाच भाग, कुठल्याच भावना, कुठलेच विचार त्याच्यापासून लपत नाही. And nothing is hidden from God. म्हणून आम्ही जे काही करतो Whatever we do, ह्याची कृती मनुष्य बघतो. the man sees the action, पण आमच्या कृतीमध्ये असणारे आमचे विचार, but the thoughts which goes behind those actions, आमच्या भावना, our feelings, हे फक्त परमेश्वर बघू शकतो. only God can watch that. म्हणून मनुष्य स्वतःला फसवू शकत नाही. That's why man cannot entice himself, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमेश्वराला फसवू शकत नाही. and he cannot entice and confuse God as well. दोघांचे अर्पण अतिशय सुंदर दिसत आहेत. And both of their offerings are good. पण परमेश्वराने हाबेलाच्या अर्पणाचा सन्मान केलेला आहे, आदर केलेला आहे आणि ते अर्पण देणाऱ्या हाबेलाचा देखील सन्मान आणि आदर केलेला आहे. But God has honored the offering of Abel, and he has honored Abel as well, कारण त्याने त्यांचं अंतःकरण पाहिलंय. because he saw his heart. दोघांचंही अंतःकरण बघितलं. He saw their hearts. त्यांचं फक्त अर्पण बघितलं नाही. He didn't just see the offerings. परमेश्वराला काय गरज आहे त्या अर्पणाची? What does God need of that offering? त्याच्या शेतामध्ये जे काही उपज आहे परमेश्वराला त्याच्यापेक्षा अधिक मिळू शकतं. And God can get more than the mere farming. हाबेलाच्या त्या उत्पन्नामध्ये जी काही शेरडं, मेंढरं, उत्कृष्ट काय काय आहे त्याच्यापेक्षा अधिक परमेश्वराला मिळू शकतं. And God can get more than Abel's shepherding. पण अर्पण कोणत्या भावनेनं, कोणत्या विचारानं आणलेलं आहे हे परमेश्वराने जाणल्यामुळं फक्त हाबेलाच्या त्या अर्पणाचा आदर आणि हाबेलाचा देखील आदर परमेश्वराने केलेला आहे. But only God knows with which intention the offerings are brought. आम्हाला वाटतं हाबेलासारखा आदर आमचा देखील परमेश्वराने करावा. And we desire that God should honor us the same way. आमच्या सर्वांची इच्छा असते हे. It's our own will. परंतु हाबेलाने ज्याप्रमाणे अर्पण केलं त्याप्रमाणे आम्ही करतो का? But do we offer like Abel did? मनुष्याला फसवू शकतो, परमेश्वराला नाही. We can deceive man, but we cannot deceive God. कारण परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. Because God watches the heart. म्हणून प्रियांनो, अर्पण आणायचं असेल तर हाबेलासारखं आणा. If you want to bring offering, bring it like Abel. उत्कृष्ट, Excellent, आणि परमेश्वराला आवडेल असं. and the one which would please God. अगदी 4थ्या अध्यायातच ही गोष्ट का सांगून ठेवली बरं? And why is it mentioned right in the 4th chapter? कारण येणारी पुढचे आदाम आणि त्याच्यानंतर काईन आणि हाबेलच आलेत. Because after Adam, it was Cain and Abel as well. आदामाच्या त्या बिझनेसचा तर काही इथं उल्लेख नाहीये. There is no mention of Adam's business over here. काईन आणि हाबेल हा पहिलाच बिझनेस आपल्याला पाहायला मिळतो. And we watch the two businesses which are of Cain and Abel's. आणि मग सुरुवातीलाच परमेश्वराने हा आम्हाला का सांगून ठेवलं की आम्ही त्याचा बोध घ्यावा आणि अर्पण परमेश्वराला कसं आवडतं हे आम्ही समजून घ्यावं आणि त्याचप्रमाणे परमेश्वराला आम्ही अर्पण करावं. And it is the will of God that we should understand these things about offering. That's why it's mentioned right in the 4th chapter. कमी आहे का जास्त आहे हे परमेश्वर बघत नाही. And God does not see if it's less or it's more. आम्ही जे देतो ते सर्वोत्कृष्ट आहे का हे परमेश्वर बघतो. He just sees that if it's excellent. आणि आम्ही आणखी एका व्यक्तीचा विषय बघणार आहोत. And we are going to see of one more man. नोहा विषयी. We are going to see about Noah. 8वा अध्याय 20 आणि 21 वचन वाचा. 8th chapter 20 and 21st. नंतर नोहाने परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधिली आणि सर्व जातीचे शुद्ध पशु व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे हवन केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधी शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या भावना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाचा कधीही संहार करणार नाही. या ठिकाणी नोहाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. And we all know the story of Noah. संडे स्कूल पासून ह्या सगळ्या काईन हाबेल असो, नोहा असो, ह्या सगळ्या स्टोरी आपल्याला माहिती आहेत. And all these stories we know from Sunday school. सगळ्यांना माहिती आहे की फक्त नोहाचं कुटुंब ह्यांचंच फक्त त्या ठिकाणी तारण झालेलं आहे. And we all know that only Noah's family was saved. त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याच्या सुना,
his wife, his children, his daughter-in-laws, एवढेच फक्त त्या तारवात होते. and only those were in the ark, बाकी सगळ्यांचा त्या ठिकाणी नायनाट झालेला आहे. and everyone else perished. परंतु हे झाल्यानंतर नोहा काय करतो ते फार महत्वाचं आहे. And what does Noah do after this? It's important. जेव्हा पाणी सगळं ओसरलं, Now all the waters were gone, कोरडी भूमी दिसू लागली, there was dry land, तेव्हा नोहाला परमेश्वराने सांगितलं आता तुम्ही सगळे बाहेर या. and God commanded Noah that come out. परमेश्वराला नोहा आवडत होता, And God was pleased with Noah, त्याच्या मनासारखा तो होता, and Noah pleased God as well. आणि म्हणूनच परमेश्वराने त्याची निवड केली होती. And that's why God chose Noah. परमेश्वराने त्यांचं संरक्षण केलेलं आहे. God protected Noah's family. परंतु आता तारवातून बाहेर आल्यानंतर जे काही केलं नोहानी ते फार महत्वाचं आहे. And after coming out of the ark, what Noah did, it's important. तारवामध्ये सर्व प्रकारचे शुद्ध अशुद्ध पशु पक्षी प्राणी सगळे प्रकारचे होते. And in the ark, there were all kinds of animals. परंतु नोहाने काय केलं, But what Noah did, नंतर नोहाने परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली आणि सर्व जातीचे शुद्ध पशु व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवरती त्याचे हवन केलं. then Noah built an altar to the Lord and took every clean animal and of every clean bird and offered burnt offerings on the altar. सगळ्या जातीचे पशु पक्षी सगळे त्या ठिकाणी होते, There were all kinds of birds and animals of every kind of species. कारण सगळ्या प्रकारचे प्राणी पुन्हा भूमीवरती असावेत म्हणून परमेश्वराने प्रत्येक जातीचे तिथं पाठवले होते. And God sent all these species into the ark so that they will come back again on the land. त्यातलं कुठलंही घेऊन नोहा अर्पण करू शकत होता, And Noah would have offered any animal, पण त्यांनी तसं केलं नाही. but he did not do that. सगळ्यात प्रथम उतरल्याबरोबर काय केलं, वेदी बांधली He built an altar right after coming out, आणि शुद्ध पशु व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन ते अर्पण केले. and he offered every clean animal and every clean bird. परमेश्वराला काय आवडतं हे समजून उमजून जाणून त्याचं अर्पण करायचं असतं. And we should understand what God likes and we should offer that way. मला काय आवडतं हे फार महत्वाचं नाही. And it's not important what I like. माझ्याजवळ खूप काय आहे त्यातलं काय मला नकोय ते देऊन टाकू हेही नाही. And it should not be that we have many things and we want to give away the things we don't want. ते फक्त दिलेलं दिसेल, And it's only seen when we give. परंतु परमेश्वर त्याचा आधार करत नाही. But God does not honor it. इथं काय केलं, शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी यातले घेऊन काही त्याने अर्पण केलेलं आहे. And here we see he took of every clean animal and every clean bird and offered a burnt offering. परमेश्वर आपल्यावर संतुष्ट असावा असं वाटतं का? And if we want for God to be pleased on us, मग परमेश्वराला जे आवडतं ते उत्कृष्ट नोहाप्रमाणे आपण दिलं पाहिजे. then we should offer to God what is clean and what is excellent like Noah. आम्ही विचार करतो नोहा आणि त्याची पत्नी, त्याची मुलं आणि तिची सुना यांचाच का परमेश्वराने सांभाळ केला? And we sometimes wonder that why did God take care only of Noah's family and his wife and his children? त्यांना का संरक्षण दिलं? And why did God just protect them? त्याचं हृदय बघा. You look at his heart. ह्या नोहासारखं जर हृदय असेल तर आमच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे आणि त्याला ते आवडतं देखील. And if we have a heart like Noah, then God is able to protect and provide for our families as well. आम्ही परमेश्वराला संतुष्ट करणारे लोक असावेत. And we should be people who please God. परमेश्वराला आमच्यापासून काय हवं आहे ते समजून घेणारे लोक आम्ही असावेत. And we should understand what God expects from us. हे हवन जेव्हा त्यांनी केलं Now when he did this burnt offering, तेव्हा परमेश्वराने काय केलं? what did God do? परमेश्वराने त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथपर भूमीला कधीही शाप देणार नाही. And the Lord smelled a soothing aroma. Then the Lord said in his heart, I will never again curse the ground for man's sake. शुद्ध पशु आणि पक्षी याचं जे अर्पण होतं त्याचा सुवास घेतल्यानंतर परमेश्वर संतुष्ट झाला आणि लगेच हे बोलला बघा. God was pleased after smelling the soothing aroma of every clean and every clean bird and animal which Noah had offered. परमेश्वराने आमच्यासाठी काही करावं वाटतंय का? And if we will God to do something for us, आमच्या अर्पणाचा आदर करावा असा वाटतो का? and if we will for him to honor our offerings, आमचं अर्पण स्वीकारल्यानंतर आम्हाला हवं ते त्यांनी द्यावं असं वाटतंय का? and if we will that he will give what we need, तर मग परमेश्वराला संतुष्ट करणारं असंच अर्पण आम्ही परमेश्वराला द्यायचं आहे. then we should offer what pleases and soothes him. ही दुसरी गोष्ट बघितल्यानंतर असं वाटतं Now after looking at this second story, परमेश्वर फक्त चांगल्या आणि चांगल्या गोष्टीच स्वीकारतो. दुसऱ्या त्याला नको असणाऱ्या गोष्टी आपण दिल्या तरी तो स्वीकारत नाही आणि तो संतुष्टही होत नाही.
And we can see that God only accepts good things from us, and the things which we don't want, when we give, He does not accept it. अजून एक व्यक्ती आपण बघणार आहोत. We will see about one more person. उत्पत्तीचा 18वा अध्याय. Genesis 18. सगळी वचन वाचत नाही, त्यातलं काही काही सांगते मी. अब्राहमाविषयी आहे. It is about Abraham. आणि सगळ्यांना माहिती आहे अब्राहम देवाच्या मनासारखा आहे, देवाचा मित्र आहे. And everyone knows Abraham was a friend of God. आणि त्याचे कॅरेक्टर सगळ्यांना माहिती आहे. And everyone knows his character. पण या ठिकाणी त्यांनी परमेश्वरावर तो कसा वागला हे खूप महत्त्वाचं आहे. And here we see it is very important how he behaved with God. तो दुपारच्या उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दारापाशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. Then the Lord appeared to him by the terebinth trees of Mamre as he was sitting at the tent door in the heat of the day. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलेलं आहे. Now it is very well cleared over here that God appeared to him. त्या ठिकाणी आपल्या समोर 3 पुरुष उभे आहेत असं त्यांनी पाहिलंय. And he saw 3 men standing in front of him. आणि म्हणजे ह्या तिघामध्ये एक परमेश्वर आहे, कारण परमेश्वराने दर्शन दिलं असं लिहिलंय. And one of them was God himself, because God appeared to him. मग त्याचं एक्सप्लेनेशन देताना काय सांगतात? And what does it say while हे explaining? 3 पुरुष म्हणजे एक परमेश्वर आहे These 3 men means one God, आणि 2 त्याचे देवदूत आहेत. and the other 2 are angels of him. त्याला म्हटलेले आहे थिओफेनिस, And this is called theophanis. म्हणजे मूर्त स्वरूपामध्ये परमेश्वर आपल्या समोर येणं. That means God coming in front of us in actual flesh. कारण परमेश्वर जेव्हा येतो तेव्हा तो त्याचा प्रकाश आणि त्याची सामर्थ्य आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बायबलमध्ये दिसतात. Because when God appears, we can see that he comes through a big light or a big glory. येशू ख्रिस्त मानव रूपात आला ते माहिती आहे. Now we know that Jesus came as a man. परंतु जुन्या करारामध्ये आपण ह्या गोष्टी बघतो. But when we see in the Old Testament, परंतु हे तर पहिल्याच वचनामध्ये सांगितलेलं आहे, and in the first word itself it says, परमेश्वराने त्याला दर्शन दिलेलं आहे. the Lord appeared to him. म्हणजे ह्या तिघांमध्ये कोण आहे? That's why who's there एक in one? परमेश्वर आहे One आणि is 2 God. देवदूत आहेत. One is God and the other 2 are angels. आता यावेळी हे तिघजण जेव्हा समोर आले, And when these 3 men came in front, अब्राहम तिथं आहे. Abraham is there. त्यांनी जी कृती केली ती फार महत्वाची आहे. The action he did is very important. त्यांनी काय केलं? What did he do? आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांनी त्याचं नमन केलं. He ran from the tent door to meet them and bowed himself to the ground. परमेश्वर आमच्याकडे येत असतो, When the Lord appears to us, आम्ही जागेवर बसून राहतो. we are sitting in one place. तो आम्हाला भेटायला येतो, आम्ही पण त्याच्याकडे पळत गेलं जाणं गरजेचं आहे. He comes to visit us, but it's also necessary that we run to him as well. आम्हाला माहिती आहे, आम्ही प्रार्थना करायला लागतो की परमेश्वर आमच्या उत्तरं पाठवतो. We know that when we pray, God answers them. मग आम्ही स्वीकारणारे आहोत का? Are we the ones who receive? आम्ही उपकार स्तुती करतो, परमेश्वर आशीर्वाद घेऊन येत असतो. When we give thanks, God gives us blessings. मग आम्ही स्वीकारणारे आहोत का? Are we the ones who receive? आम्ही पण तेवढी त्वरा करून जातो का? Are we the ones who go in a hurry? आमची जी ऍक्शन आहे ना, आमची जी कृती आहे ती फार महत्वाची आहे. Our action is very important here. या ठिकाणी तो धावत सामोरे गेलेला आहे And here we see he runs to meet them. आणि जमिनीपर्यंत लवून त्याने त्या ठिकाणी नमन केलेलं आहे. And he bowed himself to the ground. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. And he said, My Lord, if I have now found favor in your sight, do not pass on by your servant. परमेश्वराचा फेवर आपल्याकडे करून घ्यायला शिकलं पाहिजे. And we need to learn how to get God's favor on us. पुढे जाऊ नको, माझ्याकडे ह्या दासाकडे ये. Do not go ahead, wait here. मी वाट पाहते प्रभू तुझी, I am waiting for you, Lord. माझ्याकडे ये. Come to me. आणि परमेश्वर काय करतो? And what does the Lord do? एवढं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कधीच तो आपल्याला ओलांडून जाणार नाही प्रियांनो. And we request him so much, he will never skip us. तो म्हणतो थोडं पाणी आणू द्या. He says, let me bring some water. तुम्ही आपले पाय धुवून ह्या झाडाखाली टेका. And wash your feet and rest yourself under the tree. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा. And I will bring a morsel of bread. मग पुढे जा. And then you go ahead. किती सुंदर आदरातिथ्य परमेश्वराचं केलंय. How beautiful it is. आम्ही करतो का काही परमेश्वरासाठी? Do we honor God in the same beautiful way? थोड्या वेळ बसा, हे पाणी घ्या, ही भाकरी घ्या, आराम करा. कशाची यासाठीच तुम्ही माझ्याकडे आलेला आहात. Sit for some time, take this bread, drink this water, be refreshed. परमेश्वर काहीतरी गोष्टीनं, काही अपेक्षेनं आमच्याकडे पाहत असतो प्रियांनो. God watches us with some expectations. आम्ही त्याला ते देतो का? Do we give it to him?
आम्ही जर त्याच्या अपेक्षेप्रमाणे देत असू if we give him according to what he expects, तो नक्कीच संतुष्ट होतो. then for sure he is pleased with us. ते तिथं थांबले They waited there. आणि मग अब्राहमाने काय केलं? And what did Abraham do? तेव्हा अब्राहम त्वरेने तंबूत सारेकडे जाऊन म्हणाला, 3 मापे सपीठ लवकर तयार करून कर व ते मळून त्याच्या भाकरी कर. So Abraham hurried into the tent to Sarah and said, quickly make ready 3 measures of fine meal, knead it and make cakes. अब्राहमाने साराला कामाला लावलं. Now Abraham put Sarah to work. कोणासाठी? For whom? त्या परमेश्वरासाठी. For that God. परमेश्वराचा आदरातिथ्य करण्यासाठी साराला पण सामावून घेतलं त्याच्यामध्ये. And to honor God, he included Sarah as well. तिला पण आशीर्वाद पाहिजेत. She also needs blessings. अब्राहमाने गुराकडे धावत जाऊन एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले. त्याने ते त्वरेने रांधिले. And Abraham ran to the herd, took a tender and good calf and gave it to a young man, and he hastened to prepare it. तो साराला सांगितलं स्वयंपाक कर, आता मी इथं बसतो, असं नाही. तो स्वतः त्वरेनं जाऊन एक चांगलं वासरू, एक उत्कृष्ट वासरू जे परमेश्वरासाठी चांगलं, त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गोष्टीमधून जे चांगलं ते परमेश्वरासाठी घेतलं आणि आपल्या चाकराला देखील त्वरेनं ते रांधण्यासाठी सांगितलं. And he just did not order Sarah to cook food. He himself ran out and selected an excellent lamb, and he also made his worker to work in a hurry. परमेश्वराला चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी देण्यासाठी ती धावपळ त्याची चालू आहे. And we can see his hurry just to give God the best. आणि मग सारेने तिचं काम केलं. And Sarah did her work. चाकराने त्याचं काम केलं. The worker did his work. उत्कृष्ट जेवण तयार केलं. And there was an excellent meal. आणि मग अब्राहमाने काय केलं? And what did Abraham did? ते सगळं घेतलं He took it all. आणि त्याच्या बरोबर लोणी आणि दूध ह्या उत्तम गोष्टी देखील त्यांच्या समोर आणून त्यांना जेवायला दिलं. And he brought them milk and calf in front of him as well. आता आत्ताच्या काळामध्ये आपल्याला हे उत्कृष्ट वाटणार नाही. And we might not find it special in this age. स्पेशल कोणी गेस्ट आले आपल्याकडे तर बिर्याणी बनवू, काहीतरी स्टार्टर बनवू, पुरणपोळी बनवू, अजून खूप काही काही पदार्थ आहे ते आपण बघू, कारण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ते स्पेशल वाटतात. Because this age we have many special things like biryani and puran puri because it's this age, but before it was not the certain way. परंतु त्या काळामध्ये ही एक स्पेशल थाली होती. And in those times this was the special meal. आणि ही स्पेशल थाली त्याने त्या परमेश्वराला आणि त्याच्या संगती आणलेल्या त्या देवदूतांना दिलेली आहे. And this special meal Abraham offered to God and his 2 angels. किती सुंदर अर्पण आहे. How beautiful offering it is. आणि हे देऊन तो नुसता गप्प बसला का तिथं शांत, आता हे जेवतात मी निवांत इथं झाडाखाली बसतो. And did he rest after giving them food? तो काय केलं त्यांनी? What did he do? ते जेवीत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला. And when they were having their meal, he stood there besides them त्यांची काळजी घेण्यासाठी, to take care of them, त्यांना हवं नको ते बघण्यासाठी, to cater to them. आणि नम्रतेने तो साईडला उभा राहिलेला आहे. And with humbleness he stood there. काही दिवसांपूर्वी मी माझ्या काही मैत्रिणींबरोबर 20-25 लोक होतो आम्ही एका माझ्या मैत्रिणीच्या घरी दुसऱ्या गावी गेलो होतो. And few days before I went to a village with my friends, तिचं माहेर आहे त्या ठिकाणी. and it's her home over there. ऍक्च्युली आम्ही फिरायला गेलो होतो, We had gone for a vacation. पण तिच्या भावाच्या घरी आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. So they prepared a meal in her brother's house. तिच्या वहिनी तिथं छान स्वयंपाक केला होता. गावामध्ये करतात ना ती चिकनची थाली सुंदर, असा सुंदर स्वयंपाक आमच्यासाठी त्या वहिनींनी केला. And there was a delicious meal prepared for us, chicken. आणि मात्र तिचा भाऊ जो होता तो दाराच्या बाजूला फक्त लक्ष देण्यासाठी असा उभा होता. And a brother was standing there just to observe and look at us. ह्या माझ्या बहिणीच्या ज्या काही मैत्रिणी आलेल्या आहेत, And the friends of her sister, त्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे. he was catering to them. अतिशय नम्रतेने आमच्याशी काही एक शब्द बोलला नाही, परंतु लांब असा बाजूला थांबून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत होता. He never spoke a word with us, but with humbleness he was just standing there and observing what we need. ताटामध्ये थोडंसं काही कमी पडलं की ताबडतोब तो खुणेने सांगायचा आणि त्या 2 वहिनी होत्या त्या आमच्या ताटामध्ये आणून देत होत्या. And if there was something missing or if someone needed anything to eat, he used आम्हाला to. खूप विशेष वाटलं, किती नम्रता आहे ही. And we found it special how humble he त्या is. ठिकाणी अब्राहम परमेश्वरासाठी सगळं करत आहे. And Abraham is doing the same for God over here. स्पेशल थाली ऑफर केली आहे Now he bought him a special meal. आणि नम्रतेने साईडला उभा आहे. With humbleness he is standing beside. काय हवं नको ते बघण्यासाठी. He is catering to him. प्रियांनो, हे अब्राहमाचं जे अंतःकरण आहे ना, This heart of Abraham, त्याची जी त्वरेने करण्याची जी कृती आहे ना,
this action of doing it in a hurry. आणि ह्यामुळं त्याचे आशीर्वाद आहेत. Now this proactive nature resulted in blessings for him. आम्हाला असं वाटतं अब्राहमाला देवाने एवढं का आशीर्वादित केलं? Now we think, why did God bless Abraham only? त्याचं अंतःकरण बघा, Look at his heart. त्याची कृती बघा, Look at his actions. आणि पूर्ण कुटुंबाला कसं सामावून घेतो त्या सगळ्यामध्ये. And look at how he includes every member of the family. ह्या सगळ्या गोष्टी बघा. Look at all these things. परमेश्वर ह्या सगळ्या गोष्टींनी संतुष्ट झाला. And God was pleased by all of these things. आणि पुढच्या गोष्टी मी वाचणार नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की तो साराला म्हणतो की येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये तुला पुत्र होईल. And we will not read the things ahead, but we know that Sarah bears children खूप after मोठे it. आशीर्वाद आहेत हे. This is a big blessing, my आणि beloved. हे आशीर्वाद कशामुळे मिळाले? And why did he get these blessings? कारण हे आशीर्वाद घेण्यासाठी तो परमेश्वरासमोर इतका नम्र झाला. प्रत्येक कृती परमेश्वराला आवडणारी, प्रत्येक अर्पण परमेश्वराला आवडणारं असं त्याने दिलेलं आहे. To receive these blessings, he became humble before God and he did what pleased God. एवढंच त्या ठिकाणी झालेलं नाही, And not just these things. तर काय, परमेश्वर सदोम आणि गमोरासाठी जे काही करायला निघाला होता, And God, whatever God was going to do for Sodom and Gomorrah, तो अब्राहमासारख्या एका व्यक्तीला, एका मनुष्याला हे सगळे डिटेल्स सांगत आहे की त्याला काय करायचंय. and he gives every detail to Abraham. म्हणजे किती महत्व दिलं त्याने अब्राहमाला. Now he found Abraham of great importance. का महत्व दिलं? Why? कारण त्याची कृती बघा, त्याचं अंतःकरण बघा. Because look at his deeds and look at Abraham's heart. आम्ही परमेश्वराला जे काही देतो Whatever we give to God, ते परमेश्वराला आवडलं पाहिजे. it should please God. ते तो त्या घेऊन संतुष्ट झाला पाहिजे, It should please him. तरच आमचे आशीर्वाद आहे. Then only we have blessings. म्हणून आम्ही काय देतो, Because what we give, प्रियांनो, पारखून बघावं. we should watch over it. हे फक्त परमेश्वराला आवडणारं असंच असावं. It should only be which will please God. आता हे जुन्या करारात झालं. Now this happened in the Old Testament. कोकरू देत होते किंवा काय काय गोष्टी देत होते ते. A lamb was given or the other things. आता आपण अर्पणाच्याच गोष्टी बघत आहोत म्हणून त्याविषयी थोडंसं बघणार आहोत. Now we are reading things about offering. Now we will look after it. जी काही अर्पण आहेत जुन्या करारातली, All the offerings in the Old Testament, सगळ्यांना माहिती, पण त्यातून थोडंसं काही मी सांगणार आहे. we all know it, but I'll tell certain things from it. लेवीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. It's given in the book of Levites. आणि जी ती काही अर्पणं आहेत ती लोक नित्य करत होती. And all the offerings people were doing diligently. आणि हे अर्पण देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं. And they had to travel to different places to do these offerings. आपल्याला माहिती आहे की लोक दरवर्षी येरुशलेमेला जायचे किंवा त्यांचे काही नेमून दिलेले सण होते त्यावेळी येरुशलेमेला जायचे आणि त्या ठिकाणी अर्पण करायचे. And we know that people used to travel to Jerusalem for their specific festivals and they used to give offerings. मग ते का ते घेऊन जात होते? And why did they do it? कारण त्यांना ते नेमून दिलेलं होतं. Because it was given as a law to them. आणि पहिलं अर्पण आहे होम अर्पण. And the first offering is a burnt offering. आता हे परमेश्वराला काय आवडतं ते सांगूनच टाकलेले आहे. And here what God pleases is given directly. म्हणजे तुम्ही काय द्या हे नेमून दिलेलं आहे. And it's given in details what you need to give. होम अर्पण करायचंय का तुम्हाला? Do you want to give a burnt offering? मग तुम्ही काय द्यायचं? What should you give? दोषहीन बैल, मेंढा किंवा नरपक्षी. You should give an ox or a calf. आणि जर तुमची गरिबी आहे, तुमच्याकडे आर्थिक काही प्रॉब्लेम्स आहेत, मग तुम्ही काय करायचं? कारण तुम्ही एवढं सगळं घेऊ शकत नाही विकत. And if your financial condition is a little bit poor, मग तुम्ही काय करायचंय? what do you have to do? होला किंवा पारवा याची जोडी द्यायची. You have to give turtle doves or young pigeons. का द्यायचं? Why? कारण ते स्वस्त आहेत. Because it's cheap. फक्त नियम काय आहे? What is the law? हे द्याल तेव्हा ते पूर्ण जाळायचं आहे. When you give, you need to burn it completely. परंतु हे ऑफरिंग देतानाचं काय होत होता? हेतू काय होता? The result of these offerings, हे एकतर स्व इच्छेनी, स्वतःच्या इच्छेनी केलेली उपासना होती. and this was a worship. न कळत घडलेल्या पापांबद्दल देवाने क्षमा करावी किंवा आमचं प्रायश्चित व्हावं यासाठी ते होतं. And this was given as a sacrifice because to ask for the forgiveness of the sins done knowingly or unknowingly. माझी देवावर असलेली प्रीती हे दाखवण्यासाठी हे अर्पण होतं. To show the love of God I have, this was for that. माझी देवाबरोबर असलेली बांधिलकी हे दाखवण्यासाठी हे अर्पण होतं. It was to show the relationship between me and God. आणि माझं देवावरकडे असलेलं संपूर्ण जे समर्पण आहे ते देवाला दाखवण्यासाठी हे अर्पण होतं. And it is to show my surrenderance to God. दुसरा अर्पण आहे अन्नार्पण. The second offering is the grain offering. याच्यामध्ये काय काय होतं? What does it include? धान्य, सपीठ, It had all the grains, जैतुनाचं तेल, it had oils, नंतर धूप,
it had incense, भाजलेली भाकरी it had bread, आणि पेयार पण असायचं. and it had things like frankincense. त्याचाही हेतू काय होता? What is the aim of it? स्व इच्छेने केलेली देवाची उपासना. It is a worship done by own will. देवाचं जे चांगुलपण आहे आपल्याबद्दल, त्याबद्दल आपली जी कृतज्ञता. It is a reaction of us or a response of us in result of goodness of God towards us. माझी देवावर असलेली प्रीती हे दाखवणं, It is to show my love of God. माझी देवावर असलेली निष्ठा हे दाखवणं, It is to show my hope in God. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. All these things were included in this. तिसरं अर्पण होतं शांत अर्पण. The third offering was the peace offering. ह्याच्यामध्ये काय होतं? What does it include? कळपातील नर किंवा मादी किंवा विविध पक्षी Whether male or female from the herd. हे देखील स्वेच्छेने केलेली उपासना आहे. This was also done through one's own will. उपकार स्तुती आहे, It had thanksgiving. सहभागिता आहे It had fellowship. आणि प्रीतिभोजन आहे. Now it had fellowship and it had food. जे काही माझ्या कळपामध्ये आहे Whatever I have in my herd, त्यातला नर किंवा मादी घेऊन ऑफर करायचं. it will be offered as a male or a female. अर्पण झाल्यानंतर सुंदर मेजवानी करायची There will be a meal after the offering, आणि सगळ्यांना बोलवून एक प्रीतिभोजन त्या ठिकाणी आयोजित करायचं. and after the offering there would be a grand meal. ही सुद्धा उपासना. This is also a worship. नंतर पाप अर्पण होतं. Then it is sin offering, मग त्याच्यामध्ये कॅटेगरी केली होती. and we have categories in it. कोणासाठी काय अर्पण करायचं लक्षात घ्या. Who should offer what? मुख्य याजक असेल त्याच्यासाठी गोरा. Now the main Levite, they have गोरा म्हणजे what's गोरा? it had an ox. एखादा नेता असेल त्याच्यासाठी बकरा. Now it had a goat. म्हणजे हे का कॅटेगरी केलेली आहे? Now why are these categories? कारण पापार्पणासाठी परमेश्वर त्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही जे काही सेवा करत आहात त्याप्रमाणे मागत आहे. Now for sin offering, these were the things which were expected from God. सामान्य लोकांसाठी काय आहे? For common people, what we have? बकरी किंवा मेंढी. We have a goat. आणि गरीब लोक आहेत त्यांना ते काही एवढ्या वस्तू घेता येत नाही. And for poor people, they cannot afford these things. मग त्यांच्यासाठी होला किंवा पारवा, कारण ते काही स्वस्त आहे. And they had turtle doves or pigeons because And it's cheap. अत्यंत गरीब आहेत And those who are extremely poor, त्यांनी एक एफा सपीठ द्यायचं आहे. they should offer, माप एक सपीठ, पीठ आणि एक माप एफा. they should just offer ephah. आणि हे कसं आहे? कमी किमतीत येतं. And this is very cheap. ह्यातून आपल्याला काय कळतं? And what do we understand through this? तुम्ही किती मोठी व्यक्ती आहात, How big you are, तुम्ही किती श्रीमंत आहात, how rich you are. तुम्ही गरीब आहात, Are you poor? तुम्ही अत्यंत गरीब आहात, Are you extremely poor? परंतु परमेश्वराला तुमच्याकडून अर्पण पाहिजे आहे. But God expects an offering from you. म्हणून त्यांनी काय केलंय? That's why He did. त्याप्रमाणे कॅटेगरी करून ठेवलेली आहे. He prepared these categories. कुणी काय काय द्यावं, Whom should give what? कारण सगळ्यांना जमायला पाहिजे. Because everyone should be able to give. मग हे कशासाठी होतं? Now what was this for? नकळत घडलेल्या पापांसाठी. This was for the sins done unknowingly. पण हे कंपल्सरी आहे. And this was compulsory. प्रायश्चित, पाप कबुली, And the asking for forgiveness, पाप क्षमा, repentance, अशुद्धतेपासून शुद्ध होणं. and to become holy from unholiness. जेव्हा आम्ही एखादं पाप करतो When we do a sin, आम्ही अशुद्ध होतो. we become unholy. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, मोठा कोणी व्यक्ती असो, लहान असो, सामान्य असो, प्रत्येकाला अशुद्धतेपासून शुद्ध होणं हे गरजेचं आहे. Be it the rich one, the poor, the common, the uncommon, everyone needs to be clean from being unclean. आणखी एक अर्पण आहे शेवटचं, The last offering, दोषार्पण. the trespass offering, ह्याच्यामध्ये मेंढा किंवा बकरा द्यायचा आहे and we have to give a goat in it. आणि ह्यामध्ये काय आहे? भरपाई देणं आवश्यक आहे. And in here we need to give in abundance. दोषार्पण मध्ये काय होतं? आपण कोणाचा तरी दोष केलेला आहे, And in the trespass offering, we commit a trespass against someone. कोणाची तरी चोरी केली, कोणाला तरी मारलेलं आहे. And we steal from someone or we beat up someone. मग त्यांनी हे अर्पण देखील करायचं. And he needs to do these offering as well. त्या किंमतीची ती वस्तू त्या व्यक्तीला देऊन टाकायची. And the specific things mentioned, he should take these and give it to that person. ती भरपाई दिल्यानंतर And after giving it to them, त्या किमतीच्या 20% म्हणजे 100 रुपयाचं असेल तर 20 रुपये एक्स्ट्रा देऊन टाकायचे. and we have to give 20% extra of that specific amount. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकासाठी काय आहेत? And these things are for everyone.
कारण परमेश्वर आम्हा प्रत्येकावरती वैयक्तिकरित्या प्रीती करतो. वैयक्तिकरित्या आम्हा प्रत्येकाकडून त्याला अर्पण पाहिजे आहे. Because God loves everyone personally and He expects an offering from everyone personally. थोडेसेच लोक आहेत जे श्रीमंत आहेत, ते देतील, बाकीच्या गरिबांना नाही दिलं तरी चालेल, असं चाललं का? And there was not a kind of rule where only the rich will give and the poor are all omitted. आता ह्या सगळ्या गोष्टी ख्रिस्त येशूच्या मरणाने, क्रुसावरच्या मरणाने आमचं पाप त्याने घेऊन तिथं रक्त सांडलेल्याने रद्द झालेले आहेत. Now, all these things are done by Jesus when He was gone on that cross and when His blood was shed for us. त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं, He shed His blood for us. एकदाच अर्पण दिलेलं आहे. The offering was done once and for all. आम्हाला आता हे सगळं करायची गरज नाही, We do not need to do all these things. कारण आमच्या पापाची जी रक्कम आहे ती भरलेली आहे, Now He has paid for all our sins. पूर्णपणे भरलेली He आहे. has paid it all. म्हणून मग आपण देवाला अर्पणच द्यायचं नाही असं आहे का? Does that mean that we should not give Him any offering? आता ह्या प्राण्यांची गरज नाही प्रियांनो, We do not need these animals. परंतु अर्पण देण्याची अजूनही गरज आहे. But there is a need of giving offering. आमचे आशीर्वाद त्याच्यामध्ये आहेत. Our blessings are in it. आमचं अंतःकरण परमेश्वर त्याद्वारे बघतो. And God watches our heart through it. परमेश्वर आम्हाला देतो देतो देतोच, And God just gives us. आम्ही घेतो आणि घेतोच. And we just take. मग आम्हाला हे लक्षात येत नाही, But we don't understand this thing. परमेश्वर आमच्यासाठी एवढं जे करतो त्याचं कृतज्ञता म्हणून, आभार प्रदर्शन म्हणून आम्ही देवाला काय द्यावं. And we do not understand what should we give back to Him as a sign of our appreciation or thanksgiving. हे देण्यामागचे काही हेतू आहेत. Now there are certain aims behind this. अतिशय महत्त्वाचं म्हणजे अर्पण देताना ते स्वतःच्या इच्छेनं असावं. Now first most important thing is when we give, it should be from our own will. कारण ती स्वतःच्या इच्छेने केलेली उपासना असते. Because it's a worship done through our own will. ते कुठल्याही स्वरूपात असू दे, Now it can be in any form. परंतु ती स्वतःच्या इच्छेने केलेली उपासना असते. But it is a worship done through one's own will. ह्याच्यामधून आपण देवावरची प्रीती, आपली स्वतःची देवावर असलेली प्रीती ही प्रगट करत असतो. We reveal our love for God through this. माझी देवावर असलेली निष्ठा ही मी प्रगट करत असते. We reveal our hope in Him through this. आणि आमचं जे समर्पण आहे परमेश्वराला ते आम्ही दाखवून देत असतो. And we show our surrenderance through this. काही ठिकाणी सहभागिता दाखवतो In some places we show fellowship, आणि काही ठिकाणी पापाबद्दल प्रायश्चित आम्ही दाखवतो. and in some places we show repentance for sin. आता रक्त सांडण्याची गरज नाही, Now there is no need for shedding blood. ते एकदाच सांडलेलं आहे. It was shed once and for all. पण म्हणून अर्पण द्यायचं नाही असं देखील नाही. So that doesn't mean we should not give any offering. परमेश्वर आम्हा तिथं जसं नाही का, अगदी गरीब असेल तर त्यांनी फक्त एकावर सपीट आणावं. Now it's shown that even if the extremely poor, he also needs to give something. विधवेच्या 2 टोल्या आम्हाला माहिती आहे. Now we know the story of the widow, कारण परमेश्वरानं त्याच विधवेचा सन्मान केला जिने 2 टोल्या दिलेल्या आहेत. and God honored the same widow who gave. ज्याने आपल्या अंगठ्या आणि काय काय दागिने टाकले त्याचा सन्मान केला नाही, त्याच्याविषयी काही बोललेलं नाही. And there is no mention about the ones who gave all the jewelries. परंतु ज्या विधवेनं आपली पूर्ण जीविका आपल्या अंतःकरण परमेश्वराला देऊन ते टाकलं, तिचा सन्मान केलेला आहे. But the widow who gave all her lifetime savings, those 2 coins, God honored her. परमेश्वराचं, देवाचं ते देवाला द्या. Give what belongs to God. सगळ्यात प्रथम काय द्यायचं आहे? First most, स्वतःचं समर्पण, give yourself. आमचं जीवन. Give your life. बाकीच्या सगळ्या गोष्टीपेक्षा स्वतःचं जीवन हे कुणी कुणाला द्यायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा अधिकार आहे. And we have rights on our own life. Whom should it be given to? आणि म्हणून हे आमचं जीवन आम्ही दुसऱ्या कोणाच्या हातात न देता ते परमेश्वराच्या हातात समर्पित करणं हे आमचं पहिलं अर्पण आहे. Our first offering is to give our lives to God and not to anyone else. नंतर आमच्या उत्पन्नाविषयी आम्हाला माहिती आहे. Then we know about our living. 10वा भाग द्यावा, जे परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे. We need to give our 10th. ते आपण द्यावं. We should give that. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? And the most important thing, ओठाचं फळ, स्तुतीचा यज्ञ. and we should give the worship of our lips. ते देताना आम्ही कसा देतो? And how do we give it? हे अर्पण स्वीकारताना वैयक्तिकरित्या परमेश्वर सगळ्यांकडे बघतो. And while we give these offerings, God looks on us personally.
परमेश्वर आमच्यासाठी एवढं सगळं महत्कृत्य करतो. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. And God does marvelous deeds in everyone's life separately. माझ्या जीवनामध्ये वेगळं असेल त्याच्यासाठी मी उपकार स्तुती करेन. My life, it has something else, I'll give thanks for it. माझ्या बहिणीच्या दुसऱ्या जीवनामध्ये वेगळं काही केलं ती त्याच्यासाठी उपकार स्तुती करेन. There will be something different in my sister's life. हे प्रत्येकाने वैयक्तिकरित्या करण्याची गोष्ट आहे. Now this needs to be done personally. आम्ही सगळेजण एकत्रित येतो, उपकार स्तुती करतो. Now we come together and we give thanks. मग ह्यातल्या 20-25 लोकांनी केली आणि सगळ्यांना आशीर्वादित झाले असं होईल का? Now only 20 people from this group will do and everyone will get blessed. Is it like that? ऑफकोर्स 20-25 जण आराधना करत आहेत, देवाचा आत्मा निश्चित उतरून येईल. Definitely the Spirit of the Lord will come even if 20 people are worshipping. आशीर्वाद देण्यासाठी तो या ठिकाणी येईल. He will come to give blessings. पण आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ मी वैयक्तिकरित्या सादर केला की नाही? But to receive the blessings, have I given him personally what he needs? आभार रूपी यज्ञ We need to give thanks. फार महत्वाचा आहे. It's very important. हबेलाला जे काही मिळालं Whatever Abel received, त्याने आभार मानले देवाचे he gave thanks to God आणि उत्कृष्ट ते देवाला दिलं. and he gave what is excellent to God. नोहा जमिनीवरती उतरला, Noah came on land. सगळ्यांना सोडलं आणि नोहाच्या कुटुंबाचे रक्षण केलं म्हणून त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला And he gave God a burnt offering. आणि शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी यांचं हवन केलं, उत्कृष्ट हवन केलं. And he offered clean animals and clean birds. आभार रूपी यज्ञ केला प्रियांनो. This was a sacrifice. आणि आम्हाला जर सेवेसाठी निवडलेलं आहे, And if we've been called for ministry, मग सेवा देणं हे देखील मोठं कर्तव्य आहे आमचं. and giving the service, it's a very big privilege. हे देखील आमचं अर्पण आहे. This is our offering as well. आम्हाला पुष्कळदा वाटतं की ही जे देवाचे सेवक आहे ना, त्यांच्यासारखंच मला आशीर्वाद प्राप्त झाले पाहिजे. And many a times we think that we should get the blessings like these big servants get. कारण परमेश्वर म्हणतो ना, मागणे से ज्यादा, आपण मागतो त्यापेक्षा तो अधिक देतो. And because we say that beyond what we've asked. मागा म्हणजे मिळेल. And ask and you shall be given. आम्ही प्रार्थना करतो We pray this. आणि ह्या सगळ्या लोकांना दिलं तर मला देव देणारच. And if God gave all these people, he will definitely give it to me. परंतु परमेश्वराला देताना त्यांचं अंतःकरण कसं होतं हे आपण स्वतः आपल्याला तपासून बघावं आणि मग आम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील. And we should check our hearts before God gives us, and then we should understand. आमचं अर्पण कसं असावं, How should our offerings be? आभार प्रदर्शन आमचं कसं असावं. How should our thanksgiving be? प्रियांनो, तुम्ही फक्त एका जागेवर शांत बसा आणि विचार करा की देवानं माझ्या जीवनामध्ये काय काय केलेलं आहे. Beloved, just sit silent for a while and just remember what God has done in your lives. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, माझ्या 10 गोष्टी देवाजवळ मागत असते And if I'm asking 10 things to God, आणि परमेश्वर त्यातल्या 8 ते 9 देतो मला, and God gives 8 to 9 things, 1 ते 2 गोष्टी मिळालेल्या नाहीत अजून. 1 or 2 things are still left. पण हे 8 ते 9 ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्यावर बद्दल आभार मानायचं मी सोडून देऊन ज्या 1 ते 2 गोष्टी मला मिळाल्या नाही त्याची कुरकुर करत राहते. But beloved, we cry for the things which we've not received, which are 1 or 2, and we forget about the 8 to 9 things which God has given us. आणि त्याच दुःखामध्ये, And we are in the same sorrow. परंतु ह्या ज्या महत्त्वाच्या इतक्या मोठ्या गोष्टी परमेश्वराने मला दिल्यात, But these important things God has given me, त्याचं आभार प्रदर्शन कुठे? where is the thanksgiving for it? परमेश्वर हे बघतो. God sees that. मी ह्यांना इतकं सगळं दिलं, I've given them so much, जे दिलं त्याचं ह्यांना स्मरण होत नाही, and whatever I've given, they are not grateful for it. आणि ज्या गोष्टी त्याने अजून राखून ठेवलेल्या आहेत And whatever things He's kept with Him, त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत, which is, मी मात्र दुःख आणि कुरकुर करत राहतो. and for those things we express our sorrow. स्वतःचं परीक्षण करावं प्रियांनो. We need to introspect. काही काही गोष्टी आम्हाला नाही मिळत, Some things we do not receive. ते लवकर नाही मिळत. We do not receive it early. परमेश्वराला असं वाटतं की आम्ही दुःखी असावं? Does God will that we should be in sorrow? कधीच नाही. Never. ते का मिळत नाही? Why do we not get it? त्याची योग्य वेळ असते, It has a specific time for it. किंवा परमेश्वर ते देण्यासाठी उत्कृष्ट आमच्यासाठी काही तयार करत असतो. And God is preparing the best to give it to us. हा समज आमच्याकडे नसल्यामुळं Since we don't have that understanding, ज्या गोष्टीचं आभार प्रदर्शन करायचं the things which we need to be grateful for, ते सगळं विसरून आम्ही कुरकुर आणि दुःख करत राहतो. and we forget all these things and we just murmur. परमेश्वराच्या सगळ्या गोष्टी जर आठवत राहिलं
तर त्याची लिस्ट खूप मोठी आहे. Now, if we remember everything God has done, the list goes on. परंतु काही गोष्टी सांगते की वैयक्तिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही तुमच्या प्रार्थनेत उपकार स्तुती करत असाल त्यावेळेस त्या प्रत्येक गोष्ट आठवून तुम्ही परमेश्वराचं आभार प्रदर्शन करावं. And when you are personally praying, you should remember every of these things and be grateful and give thanks to Him. जेव्हा मला काहीच समजत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं, मी मातेच्या उदरात होते, तेव्हाच परमेश्वराची कृती त्या ठिकाणी चालू होती. परमेश्वर त्या ठिकाणी रक्षण करत होता. And when I did not know anything, when I was not even existing, I was in my mother's womb, God has started His marvelous works right there. आभार मानावेत ना परमेश्वराचे. We should be grateful for it. आमच्या नाकपुड्यातील श्वास ही देखील देवाची देणगी आहे. The breath in our nostrils is also a blessing from God. आज मी या ठिकाणी जिवंताच्या भूमीवर आहे. I'm living with the people who are alive. कित्येक लोक जग सोडून गेलेले आहेत. Many people have left this world. मग ही जे जिवंतपण आहे याच्यासाठी आम्ही देवाला आभार मानावेत. And we should give thanks for this life. हे आजूबाजूला जे हवा आणि ऑक्सिजन आहे हे परमेश्वरापासून आहे. And all the oxygen and air around us, it's from God. आम्हा प्रत्येकाला तो दिलेला आहे. And it is given free to all of us. जेव्हा हे कमी पडेल ना, When we lack these things, तेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळेल. then we will understand the value of it. आज आम्हाला दिलं तर आम्ही त्याचे आभार मानावेत. Now we have it, so we need to be grateful for it. आपल्या सर्वांना अन्न वस्त्र निवारा परमेश्वराने दिलाय. And God has given us food, clothing and shelter. परमेश्वराचे आभार मानावे. Give thanks to God. मुलांनी आपल्याला चांगले आई वडील दिलेत याचे आभार मानावे. And children, be grateful and give thanks because you have good parents. आई वडिलांनी आम्हाला चांगली मुलं दिलीत यासाठी आभार मानावेत. And parents, give thanks because you've got good kids. आणि इथं बसलेल्या प्रत्येकासाठी स्पेशली सांगेन, जिवंत देवाची ओळख त्यांनी आम्हाला करून दिली म्हणून आम्ही देवाचे आभार मानावेत. And specially I tell you, you should give thanks because God has revealed Himself. आज जिवंत देवाची आम्हाला ओळख आहे म्हणून कित्येक आशीर्वाद आम्ही पाहत आहोत And प्रियांनो. now we know the living God. That's why we receive so many आम्हाला blessings. पुढं काय घडणार ते माहिती आहे. We don't know what will happen ahead. आम्हाला खात्री आहे आमच्या जीवनाची. We have the assurity of life. मग आम्ही देवाचे आभार मानावेत की नाही. We should give thanks to Him. आम्हाला तारण प्राप्त झालं याच्यासाठी देवाचे आभार मानावेत. We should give thanks because we've received salvation. आणि या व्यतिरिक्त कित्येक गोष्टी आहेत. And there are so many things regarding this. फक्त आपल्या जीवनाचा स्वतः विचार करा, दुसऱ्यांना बघू नका. Just think about yourself for a while. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने महत्कृत्य केलेली आहेत In everyone's life, God has done good deeds. आणि त्याचे आम्ही आभार मानावेत प्रियांनो. And we should give thanks to Him. फक्त ज्या गोष्टी नाहीत त्याकडे बघत बसू नका. Do not look at the things which you don't have. आणि हे आभार मानलं, हे जे काही अर्पण आहे ते परमेश्वराला आवडतं. And give these offering to God of thanksgiving. परमेश्वराला ते आवडतं. But the Lord likes it. स्तोत्र 56:51-15 वचन आहे, प्रभू माझे ओठ उघड म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. And in Psalms it says that, Lord, open my mouth so that it will praise your name. प्रभू माझे ओठ उघड Lord, open my mouth म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. so that my mouth will remember your good deeds. या आठवड्याचं हे वचन आहे. This is the word of the week. आभारूपी यज्ञ करा प्रियांनो. Give thanks to God. रोजच्या दिवसाला आभारूपी यज्ञ करा. Give thanks to Him daily. 10तल्या 8 गोष्टी मिळाल्यात ना, त्याचं स्मरण करा, आभारूपी यज्ञ करा. If you've received 8 things out of 10, give thanks for it. 2 गोष्टी ज्या मिळत नाहीयेत ना, The 2 things which you've not got, त्याच्यासाठी आभार प्रदर्शनासह ती विनंती परमेश्वराला सादर करा. and give thanks and request to Him with thanksgiving. मरियेला जेव्हा आशीर्वादित झाली, तिला गर्भधारणा तिची झाली, And when Mary bore a child, तिने स्तुतिस्तवन केलेलं आहे. she gave thanks to God. लूकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण हे बघतो. And we see it in Luke's first chapter. जखर्याने स्तुतिस्तवन केलेलं आहे. Zechariah worshipped God. जेव्हा इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी स्तुतिस्तवन केलेलं आहे. When the Israelites got out of Egypt, they praised God. जे काही जीवनामध्ये घडतं त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्तुती आणि स्तवन परमेश्वराचं केलं पाहिजे. Whatever happens in life, we should give thanks to the Lord. जुन्या करारातले लोक असो किंवा नवीन करारातले, प्रत्येकाला स्तुतीचा यज्ञ हा कंपल्सरी आहे. Be it the people of the Old Testament or New Testament, it is mandatory for everyone to give thanks. परमेश्वराला ह्याच्यापेक्षा देण्यासारखं आपल्याकडे आहेच नाही काही. And we don't have anything bigger to give to God. फक्त यावेळी आमचं हृदय कसं असावं, We just need to check how our heart is. हाबेलासारखं, It should be like of Abel. यज्ञ करणाऱ्या नोहासारखं. It should be like of Noah. परमेश्वर जेव्हा समोर आला, तिघ पुरुष जेव्हा समोर आले त्यावेळी अब्राहमाचं जे अंतःकरण होतं, त्वरेने काम करण्याची जी कृती होती
त्यासारखं देताना आमचं हृदय असावं प्रियांनो. It should be like of Abraham when God appeared to him and the hurry he had in his heart. परमेश्वराने अनंत उपकार आमच्यावरती केले आहे. And God has done good deeds for us. त्याचं उतराई आम्ही होऊच शकत नाही. And we are forever in debt to it for it. आमच्या जीवनातून एकच गोष्ट आम्ही करू शकतो, We can do only one thing from our lives, ते म्हणजे देवाचं आभार प्रदर्शन, and we can only give thanks to God. उपकार स्मरण. We can just give thanks to God. आणि परमेश्वर आपल्या प्रत्येकाला हे करण्यासाठी ती बुद्धी देऊ. And may the Lord give us wisdom to do it. आपल्या जागेवर आपण उठून उभं राहू. Let us stand in the presence of God.